नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र अमित केसरकर या ठिकाणी वनरक्षक भरतीचं जे फिजिकल झालं होतं का या ठिकाणी आपले दोन ताई भेटलेले आहेत. या बारामतीपासून आलेले आहेत आणि यांचा एक्झामचा स्कोर जो आहे एकटीला 92 आहे आणि एकटीला 82. या दोघींचा स्कोर चांगला आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी जे फिजिकल झालेलं होतं त्या फिजिकलचा त्यांचा स्कोर आणि त्याचबरोबर तुमचं जे ग्राउंड आहे आजचं जे फिजिकलचं ग्राउंड आहे त्याच्यामध्ये खूप फरक आहे. आज जे टॉप लेवलला मारलेली होती आणि काल जे पोरी टॉप लेवलला मारली आता ह्या पण टॉप लेवलचेच आहेत, कारण की एक्झामचा जो स्कोर आहे तो यांचा जास्त असल्यामुळे यांनी ओपनचे मी 100% मारून जाणार असं मला वाटते. आता यांचा फिजिकलचा स्कोर तिथे आपण कुठून आला? बारामतीमधून. काल तुमचा किती नंबरचा बॅच होता? सकाळचा सेकंड नंबरचा बॅच होता मित्रांनो. त्याच्यानंतर तुमचा स्कोर जो झाला तो अंदाजे किती झाला? 60 ते 70. 60 ते 70च्या दरम्यान मित्रांनो या ठिकाणी हा स्कोर झालेला आहे. अजूनही तुमचा स्कोर किती झालेला आहे? 60 ते 70च्या दरम्यान. म्हणजे 92 म्हणजे 90 जरी धरला, 90 + 60 जरी धरला या ठिकाणी 150 पेरीज होती मित्रांनो. या ठिकाणी जर 150 महिला ओपनचं मिनिट बसेल असं मला वाटतं, कारण की मी तुम्हाला ऑलरेडी मिनिट सांगितलेलं आहे. कमीत कमी महिला उमेदवार ओपनचं जे मिनिट आता अनेक ताई मला मेसेज करलं की सर आम्हाला मिनिट कळून झालं, आमचा स्कोर एवढा झाला तेवढा झाला. तर ओपनचं मिनिमम मित्रांनो मी सांगतो तुम्हाला, मुलींना पण सांगतोय, ओपनचं जर म्हणाय गेलं तर 144 किंवा 142च्या पुढे जे आहे ती सेफ स्कोर आहे. जर वेटिंगला जरी लागला तर काय हरकत नाही मित्रांनो. काय तुमची 16 किलोमीटर महिलांचं, परत 16 किलोमीटर महिलांचं आणि पुरुषांचं 25 किलोमीटर होणार आहे. जरी तुम्ही वेटिंगला असाल तर 100% तुम्हाला पूर्ण. त्याच्यानंतर तुमचं जे फिजिकल 16 किलोमीटर झालं तुम्हाला फायनल मेरिट जे होणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला म्हणून येणार आहे. त्या टायमाला तुम्हाला समजेल. जर वेटिंगला जर नाव असेल तर तुम्ही भरती होण्याचे चान्सेस तुम्हाला जास्त आहेत. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.